माणसाला राग खूप आल्यावर काहीच कळत नाही, कारण माणूस माणसाला मारीतच सुटतो. कारण राग आल्यानंतर कळतच नाही माणसाला, पण हे नुसतं नाटक असतं. कारण राग आल्यानंतर माणूस ह्याच माणसाला मारतो जो आपल्यापेक्षा पुढचा कमजोर असतो. जर आपल्यापेक्षा ताईट मिळाला की तिथं मात्र राग शांत होतो. तर अशीच गोष्ट मी तुम्हाला एका माणसाची सांगतो. पाऊस भरपूर पडलेला होता आणि गावातल्या गल्लीतून पाणी वाहत होतं आणि लोक इकडं तिकडं जाऊ लागले. आणि जाता जाता एका गरीब माणसाकडून एका बाईच्या अंगावर चालता चालता पायानं उडून पाणी गेलं आणि तिचा मालक आला आणि त्या गरीब माणसाला एवढा मारीत सुटला, एवढा मारीत सुटला. सगळे लोक धरतात तरी पण तो माणूस ऐकायला तयार नाही, त्या गरीबाला मारीतच सुटला. तो माणूस घायल केला आणि गरीब गेला. आणि देवाला फक्त इतकंच म्हणाला, देवा माझ्याकडून तर काही चूक झाली नाही, पण गलतीनं त्या बिचारीच्या अंगावर पाणी गेलं. मी माफी मागितली तरी पण मला मारलं. तूच याचा फैसला करू शकतोस. तो माणूस घरी गेला आणि रडत बसला. पण या माणसाला वाटलं माझ्या मालकिनीच्या अंगावर इथलं घाण पाणी गावातलं गेलं पायानं. आता मी काय करतो, बकेट घेऊन बारवावर जातो, स्वच्छ पाणी बारवातून काढतो आणि माझ्या मालकीचं अंग धुतो. तो माणूस पाणी आणायला बारवावर गेला, पाय सटकला, असाच खाली गेला. तर हे भांडण साऱ्या गावानं बघितलं होतं. लोक म्हणायला लागले ह्या गरीब माणसाला काहीतरी येतंय. आत्ताच यानं एवढा अन्याय मार दिला आणि हा माणूस फक्त 2 मिनिटाच्या आत विहिरीत पडून गेला. काहीतरी ह्या गरीब माणसाला येतंय. लोक त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, अरे तुला काही जंतर मंतर येतंय का? तुला एवढं त्यानं मारलं आणि तुला त्याला मारणं नाही झालं म्हणून तू काहीतरी केलंस आणि तो 5 मिनिटाच्या आत तर विहिरीत पडून गेला. तो म्हणला मला काही येत नाही. मग हे झालं असं कसं? तो माणूस म्हणला, माझ्याकडून माझ्या पायानं चुकून पाणी त्या महिलेच्या अंगावर गेलं. तिच्या मालकाने मला एवढं मारलं, पण मला एवढं जी त्यानं मारलं ते माझ्या मालकानं त्याला तेवढं मारलं. तसं जरी कधी कुणाची चूक झाली, जर कुणी माफी मागितली तर त्याला माफ अवश्य करा. नाही तर मग या माणसावानी आपल्याला सुद्धा ती वेळ येऊ शकते बारवात जाण्याची. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कहाणी? आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.